वंदे गुरूणां चरणारविन्दे। संदर्शितस्व भावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आपण जवळपास एक महिन्यानंतर इथं एकत्र जमतो आहोत. मागचं जे प्रवचन झालं ते प्रवचन 20 एप्रिलला झालं. त्याच्यानंतर आपला बाल संस्कार केंद्राचा वर्धापन दिन उत्सव झाला. नंतर मंडळाचा 49वा वर्धापन दिन उत्सव साजरा झाला. त्याच्यानंतरची जी सुट्टी होती त्या सुट्टीनंतर आपण परत रविवारचं हे प्रवचन सुरू करतो आहोत. मागच्या वेळेला आपण 13व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि 13व्या अध्यायाची प्रस्तावना आपण पाहिलेली होती. या प्रस्तावनेमध्ये मुख्यतः 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून जे ज्ञानकांडाच्या निरूपणाला सुरुवात झाली तिथपासून खरा 13वा अध्याय जो ज्ञानकांड म्हणून सांगितला गेला, 13वा, 14वा आणि 15वा अध्याय, या अध्यायाची परंपरा काय हे आपण मागच्या वेळेला पाहिलं. हे जे ज्ञानकांड आहे या ज्ञानकांडाच्या आधाराचा श्लोक म्हणजे 12व्या अध्यायातला 12वा श्लोक. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागः त्यागात शांती अनंतरम हा अधिष्ठानभूत श्लोक. या ठिकाणी शांती स्वरूप असं ज्ञान साधकाला झालं. उपासना कांडाचा शेवट झाला आणि साधक ज्ञानामध्ये प्रवेश करता झाला. पण या श्लोकानंतर 12वा भक्तीचा अध्याय चालू असल्यामुळं उपासना कांडाच्या अखेरीचं वर्णन म्हणून भक्ताची लक्षणं सांगितली. अद्वेष्टा सर्वभूतानां आदी आणि मग हा 13वा अध्याय सुरू झाला. आपण मागच्या वेळेला पाहिलं की हे ज्ञानकांड म्हणून जरी सुप्रसिद्ध असलं तरी देखील इथं बौद्धिक कसरत नाही. 13व्या, 14व्या आणि 15व्या या तिन्ही अध्यायांमध्ये भगवंतांनी जो भक्त आहे तो भक्त हे समजून घेऊ शकतो असाच अभिप्राय दिलेला आहे. तसंच परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ध्यानमार्गी भक्त, कर्ममार्गी आणि ज्ञानी असे प्रसंगी जरी विभाग असले तरी जो ध्यान करणारा आहे तर तो कर्म देखील करतो, तो भक्त देखील असतो, तो ज्ञानी देखील असतो. जो भक्त असतो तो ध्यान देखील करतो, तो कर्म देखील करतो, तो ज्ञानी देखील असतो. जो कर्ममार्गी आहे तो ध्यान देखील करतो, तो भक्त देखील असतो, तो ज्ञानी देखील असतो. आणि जो ज्ञानी आहे तो ज्ञानी भक्त, भक्ती,
ध्यान आणि कर्म या तिन्ही गोष्टी करत असतो. कोणाकोणाच्या प्रकृतीमध्ये ध्यान हे प्राधान्याने दिसतं, त्याला ध्यानयोगी म्हणतात. कोणाच्या कर्म प्राधान्याने दिसतं, त्याला कर्मयोगी म्हणतात. कोणाच्या उपासना, श्रद्धा, प्रेमादी प्राधान्याने दिसतं, त्याला भक्त असं म्हणतात. आणि कोणाच्या ठिकाणी ज्ञान आणि ज्ञानाचा विवेक ही गोष्ट प्रधानत्वाने असते, म्हणून त्याला ज्ञानी असं म्हणतात. एरवी एकाच व्यक्तीच्या या वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत, हे एकमेकांपासून वेगळे काढता येणार नाहीत. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं. या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते, हे जे शरीर आहे त्या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. एतत् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः, आणि हे शरीर आहे असं जाणणारा जो शरीरामध्येच असतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. असं म्हणून या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. शरीराला थोडं लांबून उल्लेख केलेला आहे. एरवी मी असा उल्लेख आपण आपल्या शरीराबद्दल करतो, त्याचा उल्लेख भगवंतांनी इदम शरीरम असा केलेला आहे. इदम शरीरम कौंतेय, हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. आणि या शरीराला जाणणारा, या शरीरामध्येच वास करणारा जो आहे, हे शरीर आहे असं समजणारा जाणीवरूप, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. अशा प्रकारची ही क्षेत्र अथवा शरीर जरी भिन्न भिन्न असली तरी देखील, कारण प्रत्येक क्षेत्र हे भिन्न असेल. इदम शरीरम, हे शरीर, इदम शरीरम, हे शरीर, अशा प्रकारे शरीर क्षेत्र ही वेगळी वेगळी असणार, तरी देखील त्याच्यातला जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ म्हणजे जाणीव स्वरूप असणारा असा तत्वतः एकच आहे. हा जो क्षेत्रज्ञ, तो क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्मा. भगवंत असं म्हणतात की क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रांमध्ये असणारा जो क्षेत्रज्ञ आहे तर तो मी आहे. क्षेत्रज्ञयोः ज्ञानम यत् तद् ज्ञानम मतम मम. सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ हा एकच आहे असं जसं सांगितलं, तसा हा एकच असणारा क्षेत्रज्ञ म्हणजे तत्वतः परमात्मा आहे हेही सांगितलं. अशा रीतीने अनेक क्षेत्र असली तरी त्या क्षेत्रामध्ये एक परमात्माच वास करून आहे. जसं अनेक पाण्याचे साठे, डबकी असली अथवा पाणी भरून ठेवलेली अशी भांडी असली, त्या भांड्यांमध्ये जसं एकच प्रतिबिंब पडेल चंद्राचं, पण वेगळ्या वेगळ्या भांड्यांमध्ये पडेल, तसं परमात्म्याचं एकच स्वरूप सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी आहे आणि त्याला क्षेत्रज्ञ असं इथं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे सर्व क्षेत्रांच्या अंतर्यामी वास करून असणारा क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा आहे असं जो ओळखतो. क्षेत्र क्षेत्रज्ञयोः ज्ञानम, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संदर्भातलं अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, यत् तत् ज्ञानम मतम मम, अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे खरं ज्ञान असं मी म्हणतो, असं मी मानतो, असं भगवंत या अध्यायाच्या सुरुवातीला सांगतात. आपल्या प्रत्येकाचा वेगळा वेगळा विचार करणारे आपण आपल्या अंतर्यामी
आणि सर्वांच्या अंतर्यामी एक क्षेत्रज्ञच आहे आणि तो क्षेत्रज्ञ परमात्मा आहे असं एकत्वाचं ज्ञान या अध्यायाच्या प्रारंभीच सांगितलेलं आहे. ज्ञानकांड सुरू झालेला आहे. शरीर हे जीवात्म्याचं क्षेत्र आहे. त्याच्या अंतर्यामी जीवात्मा राहतो. त्यालाच बोध झाला तर तो परमात्मा असतो. शरीराला जाणणारा हा माझा देह आहे असं जाणणारा या शरीरामध्येच वास करणारा क्षेत्रज्ञ आहे. आणि हा क्षेत्रज्ञ तत्वतः मी आहे, देह नव्हे. तर क्षेत्रज्ञ म्हणजे मी आहे असं जाणणं हे आत्मज्ञानाचं प्राथमिक स्वरूप आहे. आणि अशा प्रकारे अनेक क्षेत्रांमध्ये राहणारा वास करणारा आत्मा हा वेगळा वेगळा नसून एकाच परमेश्वराची भिन्न भिन्न अशा प्रकारे निर्मित झालेली आभास मात्र अशी स्थिती आहे. वस्तुतः सर्वत्र एकच परमात्मा आहे असं जाणणं हे आत्मज्ञानाचं अंतिम असं रूप आहे. त्याला परमात्म ज्ञान असं देखील म्हणायला हरकत नाही. क्षेत्राचं जे वर्णन याच्यानंतर केलेलं आहे ते वर्णन 31 तत्वांच्या आधाराने केलेलं आहे. आता भगवंत आपल्याला काय सांगणार आहेत? भगवंतांनी सुरुवातीला सांगितलं की हे जे शरीर आहे हे क्षेत्र, हे शरीराला जाणणारा तो क्षेत्रज्ञ, जो क्षेत्रज्ञ आहे तोच परमात्मा आहे. आता भगवंत क्षेत्राविषयी सविस्तर सांगतात. त्याच्यानंतर भगवंत ज्ञानाविषयी सांगतात, मग अज्ञानाविषयी सांगतात आणि ज्ञेयाच्या संदर्भात सांगतात. क्षेत्राचं वर्णन करताना भगवंत असं म्हणतात की 5 महाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश मनासह सर्व इंद्रिय, 11 इंद्रिय, 10 कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय मिळून 10 आणि 11वं मन, अशी 11 इंद्रिय, अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त अशी प्रकृती. इंद्रियांचे शब्द, स्पर्श आदी विषय, तसंच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात म्हणजे या सर्वांचा समूह, चेतना, प्राण व्यापार आणि धृती, धैर्य, या सर्वांच्या समुदायाला सविकार क्षेत्र असं भगवंत नाव देतात. हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र विकार पावणारं आहे. आणि या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे 31 घटक सामावलेले आहेत असं भगवंत या अध्यायामध्ये सांगतात. एवढं सांगून भगवंत ज्ञानाची लक्षणं या अध्यायामध्ये सांगतात. सर्व क्षेत्रांमध्ये वास करून राहणारा जो क्षेत्रज्ञ, तो क्षेत्रज्ञ म्हणजे एकच परमेश्वर अथवा परमात्मा. क्षेत्र आणि त्या क्षेत्राच्या सापेक्ष असणारा क्षेत्रज्ञ यांचा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग अशा प्रकारे भगवंतांनी इथपर्यंत सांगितल्यानंतर भगवंत ज्ञान कशाला म्हणायचं हे इथून पुढे सांगताहेत. ज्ञान म्हटल्यानंतर लक्षात घ्यायला पाहिजे की ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय अशा प्रकारची त्रिपुटी सांगितली जाते. त्याच्यापैकी ज्ञेय म्हणजे परमात्म वस्तू, जे प्राप्तव्य आहे ते, जे जाणून घ्यायचं आहे त्याला ज्ञेय असं म्हटलेलं आहे. हे जे ज्ञेय आहे त्या ज्ञेयाशी ज्याच्या योगानी ज्ञाता म्हणजे जाणून घ्यायला बसलेला एकरूपता साधतो त्याला ज्ञान असं म्हणतात. हा जो ज्ञाता आहे तो ज्ञाता जाणून घेण्यासाठी प्रवृत्त झालेला, तो ज्ञानाच्या आश्रयाने ज्ञेयाशी
तन्मय होतो, एकरूपता पावतो. अशा प्रकारे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी म्हणजे तीन गोष्टी. त्रिपुटी याचा अर्थ इथं असलेल्या तीन गोष्टी. एक आहे ज्ञाता, दुसरं आहे ज्याच्या योगाने तो ज्ञान, ज्या ज्ञानाच्या योगाने ज्ञेयाशी एकरूपता पावतो ते ज्ञान, आणि तिसरी म्हणजे परमात्म वस्तू ज्ञेय. या ज्या वेगळ्या वेगळ्या वस्तू म्हणून वर्णन केलेले आहेत, अंती ज्ञाता ज्ञानाच्या अंगाने ज्ञेयाशी तन्मय होतो आणि या तीन वेगळ्या वस्तू नसून ज्ञात्याला आपल्याच अंतरीत ज्ञेयाचा बोध होतो. ज्ञाता थोडक्यात ज्ञेय स्वरूप असा होऊन जातो. हे ज्ञेय जाणायला जितकं कठीण आहे तितकं ज्ञान देखील जाणायला कठीण आहे. कारण ज्ञान हे त्या तऱ्हेने अव्यक्तच राहतं. ज्ञाता खटपट करत असतो. एका ज्ञानाच्या जाणीवेनी ज्ञेयाशी तदाकार पावण्याचा प्रयत्न करत असतो. असं असल्यामुळं ज्ञानाची लक्षणं सांगताना भगवंतांनी हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान मनुष्याच्या स्वभावावर जो परिणाम करतं त्या परिणामाचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानाचं कोणतंही वर्णन केलेलं नाही. म्हणजे ज्ञान झालेल्या पुरुषाची भगवंतांनी सरळ सरळ लक्षणं सांगितलेली आहेत, वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. त्या ज्ञानाचा, ज्ञान झालेल्या अवस्थेत त्या व्यक्तीवर होणारा परिणाम वर्णन करून सांगितलेला आहे. हे भगवंतांचं या अध्यायात केलेलं ज्ञानाचं लक्षण आहे. तुमच्या समोर मी अजून एक विचार असा ठेवतो की ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या वस्तूंमध्ये या ठिकाणी भगवंतांनी ज्ञानाचं वर्णन करत असताना ज्ञानी पुरुषाच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. हे जे ज्ञानी पुरुषाच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे तर ते एका प्रकारे ज्ञानी पुरुषाचं वर्णन आहे. आणि दुसऱ्या अंगाने या स्वभावाचा जर आपण अंगीकार केला तर आपण ज्ञानाशी आणि ज्ञेयाशी जवळीक साधू शकतो, असाही याच्यातून अर्थ निघतो. असं असल्यामुळं एका परीने साधकांनाही अत्यंत उपयोगी अशी ही सगळी लक्षणं आहेत. दुसऱ्या बाजूनी जर पाहायचं झालं तर आत्मज्ञानाची जी साधनं आहेत ती साधनं म्हणजे ध्यान, विशिष्ट बोधाने केली जाणारी कर्म, तसंच श्रद्धा प्रेमादींचा अंगीकार, हे देखील ज्ञात्याला ज्ञेयाकडे घेऊन जाणारी साधनं म्हणून एक प्रकारे ज्ञान लक्षण आहे. पण ती आधी सांगून झालेली असल्यामुळं सरळ ज्ञानी पुरुषाचा स्वभाव भगवंतांनी वर्णन करून सांगितलेला आहे. हा जो ज्ञानी पुरुष आहे, हा ज्ञानी पुरुष म्हणजे परत जर तुम्ही आठवून पाहिलं तर 12व्या अध्यायाचा जो 12वा श्लोक आहे, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागा, त्यागात शांती अनंतरम, अशा प्रकारे शांतीला प्राप्त झालेला ज्ञान स्वरूप असा जो पुरुष आहे त्याची लक्षणं भगवंतांनी इथं सांगितलेली आहे. उपासना कांडाचा अखेर होता म्हणून या श्लोकाच्या पाठोपाठ भगवंतांनी भक्ताची लक्षणं सांगितली आणि त्या ठिकाणी ज्ञानकांड सुरू झाल्यानंतर जी ज्ञानी पुरुषाची लक्षणं खरं म्हणजे सांगायला पाहिजे होती ती लक्षणं आता इथपासून भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. ही जी लक्षणं आहेत ती लक्षणं अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, इंद्रियार्थेषु वैराग्यम, अनहंकार एवच, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, असक्तिः, अनभिष्वंगः, पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वम, इष्टानिष्टोपपत्तिषु, मयि च अनन्य योगेन भक्तिः अव्यभिचारिणी, विविक्त देश सेवित्वम, अरतिः,
जनसंसदी अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्व ज्ञानार्थ दर्शनम एतद ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. ही ज्ञानाची लक्षणं भगवंतांनी सगळी सांगितली. त्याच्यामध्ये भगवंतांनी प्रारंभी अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा अशा प्रकारे जे मानित्व, दंभित्व, हिंसा अशा प्रकारचे अवगुण किंवा अज्ञानाची लक्षणं सांगितली जाऊ शकतील त्याला विरोधी शब्द वापरून भगवंतांनी ज्ञानाची लक्षणं सांगितली. जसं हिंसा तर अहिंसा, दंभित्व तर अदंभित्व, जसं मानित्व तर अमानित्व. मानित्व याचा अर्थ मानाची भावना अत्यंतिक असणं आणि अमानित्व याचा अर्थ मानाच्या भावनेचा ज्यांनी त्याग केलेला आहे असा पुरुष. दुसऱ्या भाषेमध्ये नम्रता. ही जी ज्ञानाची लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत, या ज्ञानाच्या लक्षणांचं वैशिष्ट्य असं की हा शांतीला प्राप्त झालेला पुरुष आहे. कर्मफल त्यागाच्या नंतर जी शांती प्राप्त होते त्या शांतीला प्राप्त झालेला असा हा पुरुष आहे. केवळ अभ्यासापेक्षा जाणून केलेला अभ्यास, ज्ञानपूर्वक केलेला अभ्यास हा श्रेष्ठ. आणि असा अभ्यास करत असताना ज्या अभ्यासाने आत्मप्रचिती येते आणि आत्मप्रचितीच्या पाठोपाठ सर्व जगताच्या अंतरी असणारा परमात्मा समजतो असं ध्यान श्रेष्ठ. अशा प्रकारची व्यापक परमात्म्याची अनुभूती आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष स्वतःच्या कर्मामध्ये उतरतो तेव्हा ती प्रचिती कर्मफल त्यागाने टिकून राहील. एरवी जर कर्म फलाच्या पाठीमागे जाईल तर परत देहबुद्धी वाढेल. असं असल्यामुळं कर्मफल त्याग हा त्या ध्यानापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि त्यामुळं तो खऱ्या अर्थाने शांतीच्या ठिकाणी जाऊन स्थिर होतो. अशी ज्यांनी शांती प्राप्त करून घेतलेली आहे असा पुरुष आता मानित्वाकडे लक्ष देणार नाही हे उघड आहे. ज्याची देहबुद्धी गेलेली आहे असा पुरुष, जो शांत झालेला आहे असा पुरुष सहजच नम्र असेल हे उघड आहे. म्हणून मार्मिक गोष्ट अशी आहे की अमानित्वम ही पहिली ज्ञानाची अशी वैशिष्ट्यपूर्ण स्थिती सांगितली आणि सर्वात शेवटी जी ज्ञानाची स्थिती सांगितली ते तत्वज्ञानार्थ दर्शनम. याच्या शेवटी जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा जो दार्शनिक झाला, शब्दज्ञान नव्हे तर ते तत्वज्ञान ज्यांनी आपल्या ठाई मुरवलं असाच अमानित्व होऊ शकतो, अदंभित्व होऊ शकतो. असाच अहिंसा, शांती ही आर्जवम या गुणांना प्राप्त होऊ शकतो. या गुणांमध्ये अमानित्व, अदंभित्व, अहिंसा अशी नकारात्मक म्हणजे हिंसेच्या तुलनेने अहिंसा म्हणून नकारात्मक अशी लक्षणं सांगितल्यानंतर सरळ सरळ सकारात्मक अशी लक्षणं त्याच्यानंतर सांगितली. ती म्हणजे तो शांतीला प्राप्त होतो. ही शांती ही म्हणजे क्षमा, अनाक्रोश क्षमा असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. कर्म करत असताना जी काही निष्पत्ती होते ती फळाच्या अंगाने जशी होते तशी मानापमानाच्या अंगाने देखील निष्पत्ती होते, कोणत्याही कर्मातून होते. हे स्वाभाविक भाव प्राप्त होतात. अशा वेळेला जेव्हा अपमान होईल तेव्हा क्षमा, अनाक्रोश क्षमा, या क्षमेमुळे तो शांतीला प्राप्त होतो. शांती याचा अर्थ शांती असा धरला जातो. खरं म्हणजे शांती याचा अर्थ क्षमा असा आहे.
आणि या क्षमेमुळे फार तर तो शांत अशी स्थिती टिकून ठेवेल. तसंच अंतःकरणाचा अत्यंत सरळपणा, रुजुता, आर्जवम, आचार्योपासनम अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्या कृपेनी हे ज्ञान प्राप्त झालं, ज्यांच्या योगानी हे ज्ञान प्राप्त झालं, त्यांच्याविषयी सतत पूज्य भाव ठेवणं, त्यांची उपासना करणं, त्यांची सेवा करणं, त्यांना अनुसरणं. स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा असं ज्ञानेश्वर महाराजांनी सेवेचं वर्णन केलेलं आहे. ही जी उपासना आहे, ही उपासना वैयक्तिक कर्मांच्या अंगानी अनुसंधानपूर्वक कर्म करत ध्यानाच्या वेळेला सद्गुरूंच्या बोधाशी एकरूपता साधत, भक्ती प्रेमाच्या वेळेला सर्व व्यापक अशा सद्गुरु तत्वाशी अत्यंत विनम्र भावानी वर्णन करत सर्व ठिकाणी असलेल्या सद्गुरूंशी आणि प्रत्यक्ष सद्गुरूंच्या ठिकाणी तर नम्रता. अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह. अद्वैत बोध प्राप्त झाला म्हणजे मग काय, मी परमात्मा झालो, सर्वत्र परमात्मा आहे, आता गुरूंचं काय वैशिष्ट्य राहिलं, फार फार तर ते परमात्मा आहेत माझ्यासारखे, असा भाव न ठेवणं. असा भाव येणं म्हणजेच त्या देहाच्या ठिकाणी पुन्हा मानित्व निर्माण झालं अथवा अहंकार निर्माण झाला असं धरलं जाईल. म्हणून या सर्व भावाला राखून गुरूंच्या ठिकाणी मात्र अत्यंत नम्रता बाळगणं, गुरुमुखातून ज्ञान श्रवण करण्याविषयी अखेरपर्यंत तळमळ असणं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील जितका गुरूंचा सहवास मिळतो तितक्या सहवासामध्ये ज्ञान प्राप्त होण्यासाठी नव्हे केवळ, तर तो स्वार्थ झाला. पण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील गुरु सेवा आणि सद्गुरूंकडून श्रवण करण्याविषयी तळमळ असणं आणि त्या तळमळीने श्रवण करणं हे आचार्योपासना या शब्दामध्ये मोडतं. शौचम म्हणजे अंतर्बाह्य शुचिता, स्थैर्यम अत्यंत स्थिर शांत अशी स्थिती, आत्मविनिग्रह हा मनोनिग्रह. इथं जो आत्मविनिग्रह आहे, हा आत्मविनिग्रह हा ज्ञानी पुरुषाला जरी सहज असला तरी आम्हाला सगळ्यांना जे ज्ञानी नाहीत त्यांना तो आत्मविनिग्रह या अर्थाने दिसून येतो. त्यांचा तो जरी सहज भाव झाला असला तरी देखील आमच्या पक्षी तो गुण म्हणून दिसून येतो. म्हणून आत्मविनिग्रह याचा देखील विशेष उल्लेख इथं केलेला आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम. इंद्रिय जोपर्यंत आहेत तोपर्यंत इंद्रियांचे विषय देखील आहेत आणि ज्ञान झाल्यानंतर देखील इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयांच्या संदर्भामध्ये कोणत्याही क्षणी बेसावधता ही ज्ञानी पुरुषाला देखील सांगितलेली नाही. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम अपि कर्षति. एखादा विद्वान असेल, प्राप्त झालेला पुरुष असेल, तो देखील खाली उतरण्याची शक्यता असते. असं असल्यामुळं इंद्रियांच्या अर्थाविषयी म्हणजे विषयांविषयी कायम वैराग्य भाव, आत्मभावामध्ये निमग्न असल्यामुळं सहजच इंद्रियांच्या बाबत, इंद्रियांच्या विषयांच्या बाबत उदासीनता असेल. पण तरी देखील जेव्हा इंद्रियांचा आणि विषयांचा स्पर्श होतो तेव्हा ज्ञानी पुरुष देखील झकवला जाऊ शकतो. म्हणून ज्ञानी पुरुष ही गोष्ट कायम लक्षात ठेवतो आणि कायम इंद्रियांच्या विषयांच्या बाबत तो वैराग्यशील वृत्तीने राहतो. अनहंकार एवच म्हणजे ज्ञानी पुरुष आपल्या स्वतःबद्दल कसा विचार करतो हे भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. आपण ज्ञानी पुरुषाला काय समजतो ते निराळं. आपण असं समजत असू की ज्ञानी पुरुष एकदा ज्ञानी झाला म्हणजे त्याला काय आवश्यकता आहे, ही आपली समज आहे. भगवंतांची ज्ञानी पुरुषाच्या बाबत असणारी समज भगवंत सांगताहेत
आणि या प्रकारेच ज्ञानी पुरुषांनी देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. अनहंकार एवच, तसंच देह मन बुद्धीचा विशेष अहंकार न बाळगणं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू जरा व्याधी हे आपल्या मागं लागलेले एक प्रकारे दोषच आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहाच्या मागं हे दोष लागलेलेच आहेत. त्यामुळे जन्म दुःख, मृत्यू दुःख, जरा दुःख, व्याधी दुःख, तसंच जीवनामध्ये असणारी अनेक प्रकारची दुःख त्याचंही दर्शन. तसंच जन्मदोष, मृत्यूदोष, जरादोष, व्याधी दोष, दुःख दोष याचं देखील अनुदर्शन घेणं म्हणजे जोपर्यंत आपल्यावर या गोष्टी येऊन ठेपल्या नाहीत तोपर्यंतच त्या पाहून ठेवणं, आधीच चिंतन करून ठेवणं. मृत्यू आला नाही तोपर्यंत मृत्यूचं चिंतन करत राहणं. मरणाचे स्मरण असावे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तुकाराम महाराज म्हणतात. तो जाहला सोहळा अनुपम्य, असा अनुपम्य सोहळा मृत्यूचा वाटला पाहिजे आणि त्याचं स्मरण ठेवत राहिलं पाहिजे. आपल्याला जायचंय याची आठवण पाहिजे. आपल्याला म्हातारपण येणार आहे, तरुणपण आहे म्हणून अनेक गोष्टी आहेत. तरुणपणी माणूस म्हाताऱ्या जरा वृद्ध व्यक्तींची फार टिंगल करतो. शक्यता असते टिंगल करण्याची, प्रत्येक जण टिंगल करतो असं नाही. पण आपल्याला देखील या गोष्टी येऊन ठेपणार आहेत याचं आधीच चिंतन करणं. ज्ञानेश्वर महाराजांनी तर वर्णन करताना फार विचित्र वर्णन केलेलं आहे. डोळ्याची काय स्थिती होईल, कानाची काय स्थिती होईल, आपण कधी कल्पना केलेली आहे? आपल्याला वयाच्या 80व्या वर्षी जगलो तर कान साथ देतील. आपण आता या कशाचाच विचार करत नाही. या सर्वाचा आधीच विचार करणं आणि आपण देह नाही हे देखील पक्क नित्यशः ठसवणं हे ज्ञानी पुरुष करत असतो असं ज्ञानी पुरुषाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. तसंच अनासक्ती, असक्तीही, अनभिष्वंगः, अभिष्वंग म्हणजे लंपट होणं, अनभिष्वंगः म्हणजे मुळीच लंपट न होणं. कशामध्ये? पुत्र दार गृहादिषु, मुलं, पत्नी आणि घर ही लंपट होण्याची विशेष साधनं समजलेली आहेत. कारण फारच स्वाभाविक वाटतं ना हे सगळं. त्या ठिकाणी लंपट नसणं असं ज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. नित्यंच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु. आणि नेहमीच काही इष्ट किंवा काही अनिष्ट असं निष्पन्न होणार. प्रत्येक वेळेला इष्टच तुम्हाला मिळेल असं नाही, कधी कधी अनिष्ट देखील वाट्याला येईल. अशा वेळेला नेहमी चित्ताची एकसारखी वृत्ती असणं. मयी च अनन्य योगेन भक्तीही अव्यभिचारिणी. माझ्या ठिकाणी अनन्य भावानी न ढळणारी अशी भक्ती हे ज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. तिथं ज्ञानकांड सुरू झाल्यानंतर भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत प्रथम, आणि मग 13व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. इथं ज्ञानकांडामध्ये ज्ञानी पुरुषाचं वर्णन करत असताना मयी च अनन्य योगेन भक्तीही अव्यभिचारिणी, अव्यभिचारिणी न ढळणारी, द्रोह नसणारी अशी भक्ती करणं. विविक्त देश सेवित्वम, निवडक अशा देशाची आवड असणं आणि त्या ठिकाणी राहणं किंवा एकांतामध्ये राहणं, एकांतामध्ये वास करायला आवडणं. अरतीही जनसंसदी, संसद म्हणजे चौहाटा, सर्व लोक बसण्याची जागा. अरतीही जनसंसदी, ज्या ठिकाणी सर्व लोक येऊन बसतात अशा ठिकाणी सारखं येऊन बसायला न आवडणं. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, जे
आत्मविषयक ज्ञान आहे ते ज्ञान हेच नित्य आहे अशा प्रकारची बुद्धी होणं. तत्वज्ञानार्थ दर्शनम, आणि त्या तत्वामध्ये आणि तत्वाच्या अर्थामध्ये मुरून राहणं, त्याचं दार्शनिक होणं. ज्यांना ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांना दार्शनिक म्हटलं गेलेलं आहे. बाकी श्रवण निराळं आणि दर्शन निराळं, त्या ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेणं. एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा, याला ज्ञान असं म्हणायचं. आणि जी अन्यथा आहे ती अन्यथा त्याला अज्ञान असं म्हणायचं, असं भगवंत म्हणतात. म्हणजे मानित्व, दंभित्व, हिंसा, क्षमा न करणं, गुरुद्रोह, सदा सर्व काळ अशौच अशा भूमिकेमध्ये असणं. मनानी चित्तानी तर किती अशौच भूमिकेवर व्यक्ती असते, किती विकारांमध्ये लडबडलेली असते. तसंच अस्थैर्य, मुळीच निग्रह न करणं, यद्वा तद्वा भविष्यती असं मन आणि इंद्रिय सोडून देणं, अहंकारी असणं, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांच्यामध्ये काही दुःख आहे हेच कधी न पाहणं. तसंच संसार अत्यंत सत्य वाटणं, सदा सर्व काळ जे इंद्रियांचे विषय आहेत त्याच्यामध्ये आसक्त असणं. तसंच आपली बायका, मुलं, घरं या ठिकाणी अत्यंत आसक्त भावानी असणं. जे इष्ट आणि अनिष्ट असं प्राप्त होतं त्यावेळेला हर्ष अथवा शोक असा नेहमी करत राहणं. तसंच कुठेही एका ठिकाणी पूर्ण भाव नसणं, अनेक ठिकाणी भक्ती असणं, लोकांमध्ये जायला अत्यंत आवडणं, लोकांपासून दूर झाला की चुकल्या चुकल्यासारखं होणं. जर एक दिवसभर आपला फोन डेड झाला तर वेड लागल्यासारखं होणं. थोडक्यात आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर जनसंसदी तर निराळच, लोकांमध्ये जाऊन बसणं हे तर झालंच. ते म्हणजे एक थोडा मोकळा वेळ असला की मग गप्पा गोष्टी करायला जाणं ही आवड तर अजूनच आहे. तसंच अध्यात्म ज्ञान म्हणजे काही ज्ञान आहे तेच नित्य ज्ञान स्वरूप आहे असं न वाटणं. असेल एखादा प्रकार असेल जीवन जगण्याचा, इतपतच फार तर दखल घेणं किंवा त्याची दखलच न घेणं. आणि तत्वज्ञानार्थ दर्शनम तर फारच दूर, ही अज्ञानाची लक्षणं म्हणून भगवंतांनी सांगितलेली आहेत. एवढं सांगितल्यानंतर या ज्ञान लक्षणांनंतर भगवंत ज्ञेयाचं वर्णन करत आहेत. ज्ञेय म्हणजे ज्ञान साधनांनी जाणण्याची वस्तू. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की अंतरंग ज्ञान साधनं म्हणजे ध्यान आणि नाम आहेत. ध्यानाचं वर्णन 5व्या, 6व्या आणि 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. आणि नामसाधनेबद्दल विशेष करून 8व्या अध्यायामध्ये आणि 9व्या अध्यायामध्ये देखील सततम कीर्तयन्तो माम या शब्दामध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. 8व्या अध्यायामध्ये ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन अशा प्रकारे. तसंच 10व्या अध्यायामध्ये देखील यज्ञानाम जप यज्ञोस्मी असं म्हणून नामाचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. ज्ञान साधनांनी परिपूर्णता प्राप्त केलेल्या ज्ञानी पुरुषाची लक्षणं या अध्यायामध्ये अमानित्वम, अदंभित्वम,
अशी आलेली आहेत आणि तेही ज्ञानाचं लक्षण म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे. या लक्षणांना, या अध्यायामध्ये सांगितलेल्या लक्षणांना आपण आत्मज्ञान झालेल्या पुरुषाची बहिरंग ज्ञान लक्षणं असं म्हणू शकतो. आणि अंतरंग ज्ञान लक्षणं म्हणजे ध्यान आणि नाम हीच आहेत. या गुणांच्या अंगाने ज्ञान प्रगट होतं. अमानित्वम, अदंभित्वम या गुणांच्या अंगाने ज्ञेय हे क्षेत्रज्ञाचं परिशुद्ध स्वरूप, ज्याला ब्रह्म असं म्हटलं जातं, असं आहे. वस्तुतः ज्ञेयाचं वर्णन होऊ शकत नाही, कारण ब्रह्माचं वर्णन काय करणार. त्याला सत आणि असत अशा दोन्ही शब्दांनी वर्णिलं जाऊ शकत नाही. भगवंत असं म्हणतात की ज्ञेयम यत् तत् प्रवक्ष्यामि यज ज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत्परम ब्रह्म न सत् तत् न असत उच्यते. मी आता तुला ज्ञेय सांगतो की जे ज्ञेय जाणलं असताना अमृतत्वाला प्राप्त होतो, ते ज्ञेय म्हणजे अनादि, ज्याला आदी नाही असा, अनुत्पन्न, ते कधीही उत्पन्न झालं असं नाही, ते पूर्वीपासून होतच, त्याला आरंभ नाही. तसंच दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या ते पलीकडचं आहे. म्हणूनच वेदांत त्याला न इति असं म्हणतं. आपल्याला माहित असलेल्या अशा कोणत्याही गोष्टीमध्ये ते सापडत नाही. अनादि मत परम ब्रह्म असं त्याला म्हणतात. न सत, पण ते सत स्वरूप नाही. न सत तत् न असत उच्यते, ते असत देखील नाही. 8व्या अध्यायामध्ये या ज्ञेयाचं वर्णन कविम पुराणम अनुशासितारम अणोरणीयाम समनुस्मरेद्यः असं केलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की हे जे ज्ञेय आहे, या ज्ञेयाला सर्व बाजूनी हात, पाय, डोळे, डोकी, तोंड, कान अशी आहेत. आणि हे ज्ञेयच या सर्व लोकी एकमेव व्यापून राहिलेलं आहे. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षि शिरो मुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. फार उंचीवरचे असे श्लोक. सगळा 11वा अध्याय या ज्ञेयाच्या विषयाला वाहिलेला आहे. भगवंत पुढे म्हणतात की या ज्ञेयामध्ये सर्व इंद्रियांच्या गुणांचा आभास भरून राहिलेला आहे. तरी देखील त्या ज्ञेयाला कोणतंही इंद्रिय स्वतःला असं नाही. हे ज्ञेय सर्वांपासून आसक्त असून देखील सर्वांचं धारण करणारं निर्गुण असं असूनही हे ज्ञेय सर्व गुणांचा उपभोग घेणारं असं देखील आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम आसक्तम सर्वभृतचैव निर्गुणम गुणभोक्तृच. सगळा 14वा अध्याय या श्लोकाला जवळपास वाहिलेला आहे. हे ज्ञेय सर्व भूतांच्या आत आहे. ईश्वर सर्व भूतेषु हृद्देशेर्जुन तिष्ठती. सर्वांच्या अंतर्यामी हे ज्ञेय आहे. तसंच हे ज्ञेयच सर्वांच्या बाहेर देखील आहे. ते अचर आणि चर अशा दोन्ही स्वरूपामध्ये आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे ते अविज्ञेय आहे. सूक्ष्मत्वात तत् अविज्ञेयम. ते सूक्ष्म आहे. आमची जी जाणण्याची यंत्र आहेत
त्या यंत्रांपेक्षा म्हणजे बुद्धीपेक्षा देखील ते सूक्ष्म आहे. त्यामुळे बुद्धी त्याला जाणू शकत नाही आणि ते दूर असून देखील अत्यंत सन्निध आहे. दूरस्थम चांतिकेच तत्, ते अत्यंत दूर आहे पण ते अत्यंत जवळ देखील आहे. अविभक्तम विभक्तेषु, ते अविभक्त अखंड असं खरं म्हणजे आहे. सर्व भूतमात्रांमध्ये ते मुळीच विभागलेलं नाही, तरी देखील सर्व भूतमात्रांमध्ये जणू काय नानात्वाने ते विभागून राहिलेलं आहे. सर्व भूतमात्रांना धारण करणार, तसंच ग्रासणार आणि उत्पन्न करणार देखील असं ते ज्ञेय आहे. ग्रसिष्णू प्रभविष्णूच, त्या ज्ञेयाला तेजाचंही तेज असं म्हणतात. म्हणजे सूर्याला देखील त्या ज्ञेयापासून तेज मिळालेलं आहे. त्याला अंधकाराच्या पलीकडचं आहे असं संबोधलं जातं. तसंच हे ज्ञेय ज्ञान स्वरूप, जे जाणायचं ज्ञानाने ते, आणि ज्ञानगम्य म्हणजे ज्ञानानेच कळणारं असं आहे. हे ज्ञान समजण्यासाठी, ज्ञेय समजण्यासाठी ज्ञान हा एकमेव उपाय आहे. हे ज्ञानगम्य आहे आणि तसंच ते सर्वांच्या हृदयामध्ये अधिष्ठित आहे. ज्योतिषाम अपि तत् अधिष्ठितम, सर्वांच्या हृदयाच्या ठिकाणी ते भरून राहिलेलं आहे. या ठिकाणी शब्द लटपटतात, शब्द अशब्द होतात, मन अमन होतं. हे जर समजायचं असेल तर विचार थांबले तर हे समजतं. तर्क जर अवरुद्ध झाला तर हे अचानक प्रतीतीला येतं. तर्काला मात्र हे अत्यंत दूर राहतं. याचं जे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे ते वर्णन उपनिषदांना देखील मागे टाकणार आहे. आपण जर ज्ञानेश्वरीत प्रवेश केला तर या ठिकाणी महिनोन महिने मुक्काम ठेवून बसायला लागेल. या ठिकाणापर्यंत या अध्यायामध्ये ज्ञेय म्हणजे ब्रह्म किंवा दुसऱ्या भाषेमध्ये क्षेत्रज्ञाचं जे परिशुद्ध रूप आहे त्याचं वर्णन भगवंतांनी केलं. आणि हे वर्णन झाल्यानंतर क्षेत्र तसंच ज्ञान आणि ज्ञेयासंबंधी मी तुला यथार्थत्वाने सांगितलं की जे जाणलं असताना माझा भक्त माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो असा अभिप्राय दिलेला आहे. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद् विज्ञाय मद्भावायोपपद्यते. अशा प्रकारे क्षेत्र तसंच ज्ञान तसंच ज्ञेय मी तुला यथार्थत्वाने सांगितलं. माझा भक्त हे सर्व जाणून माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो असा अभिप्राय भगवंतांनी दिला. म्हणजे हे जरी ज्ञानकांड असलं तरी हे जाणण्याचा अधिकारी भक्त आहे असं भगवंत म्हणाले. अशा प्रकारे क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान असून त्याचं फळ म्हणजे मोक्ष किंवा परमेश्वर प्राप्ती अशी आहे. माझा भक्त हे सर्व जाणून माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो असा भक्ताचा महिमा देखील या अध्यायामध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे. आता हेच तत्वज्ञान प्रकृती पुरुष या संकल्पनेमध्ये परत एकदा भगवंत सांगतात ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत.
विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्करिवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृहः कस्य स्विद्धम् ओम शांति शांति शांति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय।